पदावलीचं मिश्र गणित सोडू, ज्यामध्ये भागाकार, कंस, बेरीज आणि वजाबाकी या क्रिया आहेत. तर पहा, बॉडमॉस नियमानुसार सुरुवातीला आपल्याला कंस सोडून घ्यावा लागतो. मग कंस सोडवीत असताना आधी हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, म्हणून याला आपण सुरुवातीला अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. मग पहा, याने जर याला गुणायचं म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 1 7, छेदाला छेद द्यायचा, 7 छेदस्थानी 3, वजाबाकी चिन्ह आहे, वजा द्यायचं, पुन्हा याचा 4 त्रिक 12 गुणाकार करायचा आणि 1 13, 13 छेदस्थानी 3 अधिक साइन त्रिक 18 आणि 1 19 छेदस्थानी 3, 19 छेदस्थानी 3 झाले. पहा, आता प्रत्येक याच्यामध्ये काय छेद समान आहे. छेद समान असल्यानंतर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागते. त्या नियमानुसार आपण सुरुवातीला या दोन संख्येची काय बेरीज करून घेऊ. म्हणजे छेद समान असल्यामुळे अंशाची आपल्याला बेरीज करायची. 19 आणि 7 किती झाली 26, छेदाला छेद दिला 26 छेदस्थानी 3 वजा 8 आहे व आधी नंतर वजाबाकी करून घ्यायची 13 छेदस्थानी 3 इथपर्यंत झालं. आता पहा, छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करावी आणि छेदाला छेद लिहून टाकावा. पहा, 26मधून 13 गेली, खाली किती राहिली 13. मग पहा, 13ची 1 छेदाला छेद समान राहिला. पहा, आता यामध्ये आता इथं भागाकार आहे. भागाकाराचं आता गुणाकारात रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं गुणाकाराचं चिन्ह विरुद्ध चिन्ह घेतलं म्हणून हे 3 वर अंश आणि छेद यांची आदला बदल होईल. मग पहा, 3 गुणिला 13. आपण याचा गुणाकार केला, भाग जात नाही म्हणून 20 त्रिक 60, 60 छेदस्थानी 13, तर ते 13 चौक 52 म्हणजे 13 चौक 52 म्हणजे 4.8 छेदस्थानी 13 एक याचं काय झालं उत्तर आलं. अशा प्रकारे आपण ही एक पदावलीचं एक गणित सोडलं.